अधिपती बरं झालं तुम्ही आलात ते. थँक्यू. आणि सॉरी सॉरी. काय ठरवा आधी, थँक्यू का सॉरी? नाही म्हणजे तुम्हाला मी फोन करून त्रास दिला त्याबद्दल सॉरी, पण तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू. नाही खरंच खूप मोठं टेन्शन दूर झालं माझं. नाही पण काय झालं, काय बोलवलं कशाला? एवढं एकतर सुट्टीच्या दिवशी आज कामाला आलाय, अर्जंटमध्ये मला एवढं निरोप टाकून बोलून घेतलं. पण टेन्शनमध्ये आलो, म्हणलं काय झालं एवढं, काय झालं काय? नाही काय आहे की शाळेतल्या म्हणजे स्कॉलरशिपच्या मुलांची यादी तालुक्याला पाठवायची होती. अहवाल तयार झालेला आहे, फक्त तुमच्या सह्या हव्यात. हे काम होतं, ह्याच्यासाठी बोलवलंय मला एवढ्या अर्जंटमध्ये? अहो फार महत्वाचं काम आहे ते. द्या इकडं. हे काम होतं आधी सांगायचं की, मग मला वाटलं मास्तरीन माईंचं काय काम होतं काय. नाही तिचं काम ती करून गेली. म्हणजे तिच्या वर्गाचा अहवाल तयार करून गेली ती. म्हणजे आले होते इथं? हा म्हणजे तिनं आणि गवते सरांनी तर सगळा अहवाल तयार केला. मग हे केव्हा सांगणार मला? सांगतोय ना आता तुम्हाला, तेच सांगतोय मी. अहो अहवाल त्यानेच तयार केला. ते ना मास्तरीन बाई आल्या होते, ते केव्हा सांगणार म्हणतोय. पण साहेब तुम्ही फोनच नाही उचलला तर मी तरी कधी सांगणार ना. आत्ताच काम उरकून गेली ती. किती वेळ झाला जाऊन? हेच काय 5-7 मिनिटं झाली असतील. झालं काय? झालं एवढंच होतं ना? थँक्यू हा अधिपती. नाही नाही, मी थँक्यू तुम्हाला. नाही नाही असं कसं, मी थँक्यू. अहो नाही नाही, खरंच मी थँक्यू. चुकलं का माझं? सॉरी हा.